तर अरुण आणि अक्षय ही जोडी, अरुण स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल, अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अभिजित मोडक पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक, 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल. तर पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय अरुण स्ट्रायकिंग एंडला. बागपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळाला असतं, परंतु अतिरिक्त धाव यष्टीरक्षक करतोय चुकी. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एक धाव अतिरिक्त स्वरूपात बायच्या रूपामध्ये आपण पाहतो. यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता, एक धाव येताना पाहायला मिळते. पूर्णपणे परफेक्ट प्रॉपर शॉट खेळता आलेला नाही या चेंडूवरती. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. यावेळेस बागपट बाउंड्रीज मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळते. अरुण आणि अक्षय ही जोडी या खेळपट्टीवरती 4 षटकांच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर शिवप्रतिष्ठान मानगाव या संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा त्या दोन्ही खेळाडूंना बनवणं महत्वाचं, तेव्हाच मात्र 50 पर्यंत जाण्यात यश मिळू शकते. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळतं. मागील 2 चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते, जिथे मात्र एकेरी दुहेरी धावांचा खेळ या षटकामध्ये आपण पाहतो. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. 5 चेंडूंचा शेवटचा बॉल असेल. चांगला स्ट्रोक्स, परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. विकेट मात्र पडताना पाहायला मिळते. साहिल मोडक या खेळाडूने पकडलाय झेल. मिड ऑफ रिझन मध्ये कोणतीही चुकी होताना पाहायला मिळणार नाही. नवीन खेळाडू आता मात्र मानगाव संघाकडून येताना पाहायला मिळेल, कारण की पहिल्या क्रमांकाचा खेळाडू अक्षय बाद होताना पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉल वरती शेवट होताना पाहिलं होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षय या खेळाडूचा. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलं होताना पाहायला मिळालंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये साहिल आहे. पूर्णपणे पाहायला गेलं तर काव कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक यावेळेस रोहन. त्यानंतर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडूखाली क्षेत्ररक्षक फेकी केली जाते. यावेळेस मात्र रॅपिड थ्रो, परंतु पाहायला गेलं तर एक धाव रोखू शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस होताना पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस पहा बागफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कंट्रोल मध्ये गोलंदाजी करतो. यावेळेस फलंदाजाचं माइंड रीड केलं गेलं यावेळेस. त्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळते. फलंदाजाला आता मात्र
काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करायला हवा. चेंडूच्या खाली रोहन आहे, वाट पाहताना पाहायला मिळेल. षटकार पहिल्या क्रमांकाचा येताना पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये. आतापर्यंत 8 चेंडूंवरती एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु त्यानंतर मात्र या धावा येताना पाहायला मिळत आहे. 6 आणि पुढे सरकताना पाहायला मिळतील. धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल बदल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती 13 धावा. चांगली गोलंदाजी फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतो. ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. आता मात्र शेवटचे 3 बॉल बाकी असतील दुसऱ्या षटकातील. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. चेंडूच्या खाली साहिल आहे, कॅच ड्रॉप होते. या खेळाडूकडून चुकी झाले. बॅकअप साठी रोहन मोडक फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तर यावेळेस मात्र मिस्टामिंग स्ट्रोक होताना पाहायला मिळतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली जाते. ओमकारने मात्र कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद यावेळेस होताना पाहायला मिळतोय. गणेश मनगाव संघ कमबॅक करणं महत्वाचं आहे. विकेट पडले, आता मात्र धावसंख्या थांबेल की नवीन फलंदाज किरणच्या मिस्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, विकेट मात्र मिळते. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16. शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहिलं गेलं तर धावा येताना पाहायला मिळतील का, कारण की करंट रन रेट 8च्या साह्याने धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 20 ते 25 धावा बनवणं महत्वाचं आहे आणि मानगाव संघाचा कर्णधार 50 पर्यंत पोहोचण्याचा पाहिलं गेलं तर प्रयत्न करेल असं म्हटलं होतं, परंतु काय घडेल. यावेळेस पहिलाच बॉल चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे सागर, थोडस चुकी होताना पाहायला मिळते. चेंडू यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. गोलंदाज साहिल मोडक आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज मोडकवाड या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. जयवीर स्पोर्ट्स मोडकवाड या संघाकडून प्रत्येक स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो, परंतु या गोलंदाजाकडून कशा पद्धतीने गोलंदाजी होईल पुढे ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू पाहायला गेलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होईल का, एका धावेवरती समाधान मानलं जाईल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्येमध्ये पाहिलं गेलं तर मोठा बदल करायचा असेल तर या षटकामध्ये 2 षटकार येणं महत्वाचं आहे, कारण की तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये
पूर्णपणे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करावं लागेल या खेळाडूंना. पाहिलं गेलं तर टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणं महत्वाचं आहे, नाहीतर लो स्कोरिंग मॅच होण्याची संपूर्ण संभावना या मॅच मध्ये पाहायला मिळू शकते. कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि मोडकवाडी या संघाने अशीच पद्धतीची गोलंदाजी जर सुरू ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर आपलं स्वागत आहे विशाल कदम, तसेच अजय कदम, प्रथमेश कदम, कुमार कदम आणि तसेच पाहिलं गेलं तर सुजय कदम. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आई जनदेवी चषक 2025 मध्ये. यावेळेस आपण एकदा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतो. 4 बॉल 4 सिंगल्स येताना पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळते. गोलंदाज साहिलने चांगली गोलंदाजी केली, आणखी अजूनही एकही मोठा फटका आलेला नाही. 4 सिंगल्स इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. कंट्रोल मध्ये चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. आकर्षित करणारी गोलंदाजी, अट्रॅक्टिव्ह गोलंदाज यावेळेस पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय फलंदाज, बागफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉलची सांगता यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय आणि शेवटचा बॉल आहे. या चेंडूवरती षटकार आला तर धावसंख्या या षटकामध्ये 10 येऊ शकते, परंतु जर अशाच पद्धतीची गोलंदाजी झाली, एकेरी दुहेरी धाव किंवा निर्धाव चेंडू विकेट आली तर धावसंख्येला पूर्ण विराम आतापर्यंत जशा पद्धतीने लागलाय त्याच पद्धतीचा पाहायला मिळू शकतो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली गॅप शोधला. यावेळेस मात्र रोहन आणि अमरच्या मधून चेंडू निघून जातोय. 4 धावा येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या या षटकामध्ये खर्च केले 8 आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 24. शेवटचं षटक आता मात्र कोणता गोलंदाज घेऊन येईल. तर बॉलिंग ट्रॅक वरती किरण येताना पाहायला मिळालाय. शेवटचं महत्वपूर्ण अंतिम षटक. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजाने जशी गोलंदाजी केली तशाच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे गोलंदाजाकडून. तर दुसऱ्या बाजूने मानगाव संघाचा विचार केला गेला तर या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 15 धाबा बनवणं कमीत कमी महत्वपूर्ण असेल, कारण की 24 धाबा आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय आणि 15 धाबा बनवलं तर 39 पर्यंत पोहोचेल आणि 5 चेंडू आता मात्र बाकी आहेत. पहिला निर्धाव बॉल यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका गेला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडले आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे प्रॉपर स्ट्रोक खेळला गेला नाही आणि ही विकेट मात्र प्राप्त होते. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. सचिन हा खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला. सुहास वरती पाहिलं गेलं तर विश्वास आहे संघाचा. आता मात्र 4 बॉल राहिलेत. 4 बॉल वरती धावसंख्येला मात्र नवनाथ आहे, माफ करा. तर पाहिलं गेलं तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. टार्गेट सेट किती धावांचा असेल. यावेळेस पहा एक धाव येताना पाहायला मिळते. तर पहा प्रमुख उपस्थित मान्यवर आज उपस्थित पाहायला मिळत आहेत. आई जनदेवी चषक 2025 मध्ये अंकुश कदम, तसेच पाहायला गेलं तर बाबूराव कदम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. अंकुश कदम साहेब तसेच बाबूराव कदम साहेब, आपण विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. यावेळेस पहा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन मात्र येणार नाही, कारण की फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईटची फक्त एक धाव धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा
पाहिलं गेलं तर या बॉल वरती चुकी होते. फुल टॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा. पुन्हा एकदा वाईट बॉल. 2 मागील चेंडूंवरती अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळालीत. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळते. चांगला टप्पा शोधला जातो. चांगली दिशा पकडली जाते. चांगला टप्पा, चांगली लाईन अँड लेंथ यावेळेस पाहायला मिळते. यावेळी षटंबल करण्याचा प्रयत्न अमर आहे. चेंडूच्या खाली. हा षटकार खूप महत्वाचा होता. धावसंख्येला वेगळी कलाटणी देणारा, धावसंख्येचा अकाउंट थोडस उंचावणारा फटका येतोय षटकार. आता मात्र येणारे 2 चेंडू पाहायला गेलो तर धावसंख्या 33 पाहायला मिळते. 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 34 रन्स टू विन. 24 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता यावेळेस आहे. बाबराव कदम आपण देखील व्यासपीठावरती यायची विनंती असेल. आपलं देखील अधिक स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय दिनेशजी कदम बापू सळवेगावचे सुपुत्र यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. त्याचबरोबर आदरणीय भरतजी मोडक आणि अंकुशजी मोडक या दोघांचा आयोजक कमिटीच्या माध्यमातून आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सूर्यकांतजी कदम आपल्या शुभ हस्ते हा आदर सत्कार आपण करायचा आहे.
आदरणीय दिनेशजी कदम बापू, जे के इलेक्ट्रॉनिकचे सर्व्हिस सर्व स्वतः मालक, त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. आई जन्नाई देवी चषकामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. तेजसजी कदम यांचे वडील आहेत. तेजस कदम पाटण तालुक्याचा एक बुलंद आवाज आणि वरपेवाडी गावचा हक्काचा आवाज, त्यांचे वडील. त्याचबरोबर आराध्या ट्रॉफी हाऊसचे सर्व्हिस सर्व स्वतः मालक अजयजी कदम यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम मालिकावीरासाठी, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्मार्ट LED TV 32 इंचाची जी दिली जाणार आहे, त्यांचेच बंधू अक्षय दादा कदम यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. एक सिंहाचा वाटा या स्पर्धेसाठी दोघी बंधूंचा राहिला आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळत नाही. आपला 12वा प्रतिनिधी असेल तर प्लीज मानगाव टीम आपण इथे पाठवा. अतुल आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मानगाव टीम कडून पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय स्ट्रेट हिटला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर सेन्सिबल गेम, एक धाव येते. समंजसपणाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धीरज ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले साठी सातत्याने मानगाव टीम कडून खेळत असताना या गोलंदाजाने आपल्या नावाची चर्चा ठेवली आहे. तोच गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. हा चेंडू अगदी डोळ्याच्या समोरून निघून गेलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, फटका फसलाय. चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. त्याला तिसरी आकार वर्तुळाच्या बाहेर का ठेवलंय? 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना या खेळाडूने महत्वपूर्ण खेळाडूचा झेल इथे संपन्न केलाय आणि त्याच खेळाडूचा खेळ इथे थांबताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन होत असताना रोहन मोडकला केलाय चले जावचा इशारा. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झालाय. तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीला येत असताना गणेश संकटमोचक, त्याला मात्र अडचणीमध्ये अडकलेल्या टीमला इथून बाहेर काढायचंय. चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु धीरज इथे गोलंदाजा वरचढ ठरते फलंदाजांवरती. चांगली गोलंदाजी. कमी गतीचा हा फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका तर चांगला आहे. आल्या आल्या मात्र आपले इरादे स्पष्ट करते. चौकाराने ठोकलाय पहिला चेंडू पेस करत असताना दमदार चौकार. हो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र हा चेंडू अगदी बॅटच्या वरून चाललाय. तरी रोहन 11 पानेरी संघाचा मॅन ऑफ द मॅच इथे बाकी आहे. तर मॅन ऑफ द मॅच साठी मी आवाज देतो. साहिल सुतार यायचा मॅन ऑफ द मॅच. हो, काय फटका आहे सुरेख. लांब लचक असा ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय.
क्लास इथे आपल्याला पाहायला मिळाला, ताकद देखील तितकीच चांगली. चेंडू पुरवायचा आहे आयोजक कमिटी. आयोजक कमिटी बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा. स्टेप आउट झाला. स्टेप आउट झाल्यानंतर या बॉलला भिरकावून दिलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावा दणदणीत षटकार. अतुल मोडक या खेळाडूला प्रति षटकारास 50 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि ह्या षटकारानंतर त्याचं 50 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. आणखीन एक फुल टॉस बैठक स्ट्रोक इथे सजवलाय. बैठा सजवलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न काय दर्जेदार राहिला. आत्मसमर्पण करत असताना अगदी शेवटच्या क्षणाला संघर्ष कुठेतरी कमी पडला आणि हा बॉल त्यानंतर गेला सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न तुम्ही करताय त्या प्रयत्नांना 100% मार्क्स मिळाले तरच त्या प्रयत्नांना किंमत आहे. अन्यथा तुमच्याकडून थोडीशी चूक आणि त्या चुकीला अजिबात माफी नसते. तेच त्याचं सुंदर उदाहरण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. ओहो स्विच हिटचा फटका. चांगला फटका. गॅप शोधला. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल तिसऱ्या टप्प्याला मैदानाच्या बाहेर. खणखणीत चौकार.
चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू होते अतुल मोडकच्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावरती. 27च्या घरात चाललाय धावफलक. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, किरण वरती प्रहार करायला सुरुवात झाली. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 दणदणीत षटकार, त्यानंतर स्विचिटचा फटका, चौकार आला. अतुल मोडक इथे मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. ओहो, आणखीन एक चांगला स्ट्रोक. हवा चेंडूला पाठीमागे घेऊन येते, परंतु आता ताकद थोडीशी कमी पडली आणि हा फटका फसला. अतुल मोडक ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार येत होते, ती चर्चा इथे थांबली आणि अतुल मोडकला केला चले जावचा इशारा. येस, आपले 100 रुपये इथे जमा झालेत. मॅच झाल्यानंतर आपण घेऊन जा. अमर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमी गतीचा हा बॉल दिशा देण्याचं काम केलंय खेळाडूने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चुकी करणार नाहीये. आला तसा मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिला चेंडू फेस करत असताना अमरने मात्र आपले विकेट गमावली आहे. आमचे गुणलेखक अगदी नाव लिहितायत की न लिहितायत, तोपर्यंत खेळाडू मात्र माघारी परतला. तेरा चेंडू आणि गरज आहे ती 7 धावेंची. 13 चेंडू 7 धावा, 7 धावा 13 चेंडू, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला फलंदाज लवकर जावा प्लीज. कमी गतीचा हा चांगला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती, षटकाची देखील होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 27. 2 गडी बाद संघ महावीर मोडकवाडी, जेवीर स्पोर्ट्स मोडकवाडी टीमचा सुस्थितीमधला धावफलक आपल्याला पाहायला मिळाला. 12 मध्ये आता बनवायचे आहेत 7. 12 चेंडू 7 धावा, 7 धावा 12 चेंडू, असं समीकरण. येस, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. गणेश. येस, गणेश आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. आज मैदानाच्या आतमधल्या वातावरणाचा जर का विचार केला तर अगदी फलंदाजांना हवं तसं वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाले. तुम्ही फक्त आलेल्या चेंडूला दिशा द्यायची ताकद, अगदी फक्त आणि फक्त 10% ताकद, त्यानंतर 90% काम तुमचं हे सुटलेलं वार करून देतंय. हो, इथे मात्र आपण पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु स्विच हिट कुठेतरी फसला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 मध्ये बनवायचे आहेत 7. हो, चांगला स्ट्रोक इथे लगावलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. कॅच ड्रॉप, त्यानंतर 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. एकच धाव क्षमस्व असेल, एकच धाव इथे अगदी वेगाने पूर्ण केली. 6 धावींची गरज आहे आता विजयासाठी. चेंडू असतील 10. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आपण पाहतोय, फटका फसलाय आहे. क्षेत्ररक्षक तिथे, परंतु पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आलाय.
नो बॉल असेल, परंतु खेळाडू इथे बाद असेल. पाच धावींची गरज आहे. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. हो, चांगली चापट मारली आहे चेंडूवरती. विजयाचा ठोकलाय दणदणीत षटकार गणेशनी संपवलाय हा सामना आणि विजयाची मोहर उमटवतोय या सामन्यावरती टीम जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी. चला टॉस आपण लगेच करूयात. रोहन 11 पानेरे विपक्ष जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी. टॉस आपण लगेच करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. अंकुशजी कदम यांच्या शुभ हस्ते तिथे जोडले जातील तेजस कदम सर. तोपर्यंत व्यासपीठावरती घेऊयात आपण आदर सत्कार आणि मान सन्मान. टॉस केला जाईल.